हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? चांगले आहात? घरात आहात? सुरक्षित आहात? लॉकडाऊन पिरियडमध्ये आपण श्रीतिलोक जैन ज्ञानप्रसारक मंडळचं श्रीतिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालय पाथर्डी आपण या लॉकडाऊन पिरियडमध्ये काही ऑनलाईन तुम्हाला टीचिंगसाठी काही उपक्रम आपल्या संस्थेचे आदरणीय संस्थाचालक आपल्या विद्यालयाचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तुम्हाला हे जे लॉकडाऊनचा पिरियड आहे, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुमच्यासाठी स्टडी फ्रॉम होम आणि आमच्यासाठी वर्क फ्रॉम होम या उपक्रमांतर्गत आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा आणखी दुसऱ्या ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला तुमचा 12वीचा जो नवीन अभ्यासक्रम आहे तो कसा तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि ते तुम्हाला कसा जास्त चांगला कळेल हे आमचा प्रयत्न आहे. आणि त्या उपक्रमांतर्गत मी आत्तापर्यंत तुम्हाला माझे 2 व्हिडिओज शेअर केले होते. आता तिसरा व्हिडिओ रोटेशनल डायनॅमिक्सचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. खूप महत्त्वाचा आर्टिकल आहे. तुमच्या वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील, बोर्ड एक्झाम असेल, या बोर्ड एक्झामला याच्यावर बरेच प्रश्न असतात. सो टुडे इज आवर आर्टिकल इन द रोटेशनल डायनॅमिक्स, दॅट इज द बँकिंग ऑफ रोड. आपण ॲक्च्युली अगोदर एक आर्टिकल पाहणार आहोत आणि नंतर आपण बँकिंग ऑफ रोड पाहणार आहोत. का गरज पडली बँकिंगची, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बँकिंग ऑफ रोड, बँकिंग का करावं लागेल, ते बँकिंग कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. ॲक्च्युली विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे ॲक्च्युली बँकिंग करणं ही तशी थोडीशी महागडी गोष्ट आहे. हायवेज असतात जिथं जास्त ट्रॅफिक आहे तिथं आपण बँकिंग करतो, रोडला बँकिंग करतो. नेमकं काय कसं आहे ते मी तुम्हाला वेगळं सगळं व्यवस्थित सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल आणखी बी रेस असतात, कार रेस आहे, सायकलची रेस आहे, मोटरसायकलची रेस आहे. तुम्ही काही गेम्समध्ये वगैरे पाहिले असेल एशियन गेम्स असतात, ऑलिम्पिकच्या गेम्स असतात, त्या गेम्समध्ये या सायकलच्या रेस वगैरे असतात. आणि मग तिथं तुम्हाला पाहिलं असेल तो रोड तुम्ही पाहिला असेल तो थोडासा टिल्ट केलेला, थोडा इन्क्लाइन्ड केलेला रोड, दॅट इज द बँकड रोड. तो आपण पाहणार आहोत. मनात प्रश्न बरेच येतात सर्क्युलर मोशनमध्ये तुम्हाला मी मागच्या वेळेस सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स याचे कन्सेप्ट्स व्यवस्थित सांगितले. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. तुम्हाला मी मागं बी सांगितलं होतं सेंट्रिपिटल फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिफ्युगल फोर्स मेंटेन दॅट सर्क्युलर मोशन. सो दॅट 2 कन्सेप्ट्स, सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही मागचे जे व्हिडिओज आहेत ते जर तुम्हाला कळले नसतील तर आणखी ते व्हिडिओज पहा, कारण की त्या दोन्ही कन्सेप्टचा या आजच्या आपल्या आर्टिकलमध्ये अतिशय उपयोग होणार आहे. सो दॅट इज युअर सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. सो आजचं आपलं आर्टिकल आहे टर्निंग ऑफ अ कार. फक्त कारच नाही, कोणतंही व्हेकल असेल, टर्निंग ऑफ अ व्हेकल ऑन अ रोड, ते आर्टिकल आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ॲक्च्युली देर आर 2 टाईप्स ऑफ रोड, दॅट इज द हॉरिझॉन्टल कर्व रोड अँड सेकंड वन इज द बँक्ड कर्व रोड. आता जनरली जे टर्न्स असतात, जे कर्व्स असतात, हे हॉरिझॉन्टल कर्व रोड आहेत. आपले गल्लीबोळातले रोड्स असतील किंवा तुम्ही ज्या वेळेस तुम्ही टर्न घेतला असेल ते काही बँकड केलेले नाहीत. पण काही ठिकाणी तुम्हाला रोड बँकड करावाच लागेल. हे कंपल्सरी आहे, नेसेसिटी आहे का तुम्हाला रोड बँकड करावाच लागेल. का करावं लागेल, का गरज पडली, हे आपण पुढच्या आपल्या आर्टिकलमध्ये पाहू. त्याच्यावर प्रश्न बी असतो नेसेसिटी ऑफ बँकिंग ऑफ रोडवर. तर ॲक्च्युली सपोज आता टर्निंग ऑफ अ कार ऑन अ कर्व रोड. सो दिस इज द कर्व रोड. हा एक कर्व रोड आहे आणि तुमचं व्हेकल आहे हे व्हेकल या कर्व रोडवरून चाललं आहे. आता ॲक्च्युली जर प्लेन रोड असेल, सरळ रोड असेल, तर त्याला टर्न घ्यायची गरज नाही. त्याचं स्ट्रेट लाईन मोशन होईल, लिनियर मोशन होईल, ट्रान्सलेटरी मोशन होईल, तो सरळ जाईल. पण ज्यावेळेस गाडी टर्न घेईल त्यावेळेस 100% त्याचं कोणतं मोशन होईल देयर इज अ सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही मागच्या वेळेस पाहिलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला आपण एक महत्त्वाचा म्हणतो इट्स अ ॲक्सलरेटेड सर्क्युलर मोशन. वाय इट इज ॲक्सलरेटेड सर्क्युलर मोशन? इवन द स्पीड इज कॉन्स्टंट whenever vehicle, object, particle, body take turn, its direction continuously goes on changing. इथं हे डायरेक्शन असेल, इथं हे डायरेक्शन असेल, इथं हे डायरेक्शन असेल, त्याचं डायरेक्शन कंटिन्युअसली बदलेल. डायरेक्शन कंटिन्युअसली गोज ऑन चेंजिंग. डायरेक्शन बदलतं तर व्हिलॉसिटीमधला एक फॅक्टर बदलतो. कोणता फॅक्टर बदलतो? व्हिलॉसिटीतला डायरेक्शन बदलतो. देन चेंज इन व्हिलॉसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. चेंज इन व्हिलॉसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. So that uniform circular motion is a accelerated circular motion. Okay.
आता इफ इट इज ॲक्सिलरेटेड सर्क्युलर मोशन, तर तुम्हाला माहिती आहे मी मागच्या वेळेस तुम्हाला सेंट्रिफ्युगल फोर्समध्ये सांगितलं होतं सेंट्रिफ्युगल फोर्सचा कन्सेप्टच आपण 2 फ्रेम कन्सिडर केल्या होत्या, एक रोटेटरी फ्रेम, एक नॉन रोटेटरी फ्रेम. जो नॉन रोटेटरी फ्रेमला आहे तो त्याला दिसत होतं तर त्याचं सर्क्युलर मोशन होत होतं आणि नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइडेड बाय द टेन्शन इन दॅट जॉईंट व्हील. आणि जो त्या बॉक्समध्ये आहे जॉईंट व्हीलमध्ये त्याला तो दिसत होता का तो दुसरा जो त्याचा मित्र आहे, तो जो रोटेटरी ऑब्झर्वर ए आहे, त्याला बी कसा दिसत होता, बी त्याला रेस्ट दिसत होता. बी जर त्याला रेस्ट दिसत असेल, इव्हन त्याचं सर्क्युलर मोशन होत असेल तर सेंट्रिपिटल फोर्स लागेल. आणि मग तो जो रेस्ट दिसत असेल तर त्याला मग त्याच्यावर देर इज वन फोर्स ॲक्ट ऑन दॅट पर्सन. आणि तो फोर्स कसा असेल, इट इज एक्झॅक्टली अपोजिट टू द सेंट्रिपिटल फोर्स अँड दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज द सेंट्रिफ्युगल फोर्स. त्या रोटेटरी फ्रेममधल्या पर्सननी इमॅजिन केलं आहे का त्या पर्सनवर एक फोर्स आहे, तो एक्झॅक्टली अपोजिट आहे सेंट्रिपिटलच्या अँड दॅट फोर्स इज अ सुडो फोर्स. आता युअर व्हेकल इज इन अ रोटेटरी फ्रेम. ही रोटेटरी फ्रेम आहे, याचं सर्क्युलर मोशन होतं आहे, म्हणजे याचं ॲक्सिलरेटेड मोशन आहे. आणि ॲक्सिलरेटेड मोशन असेल तर कोणता फोर्स असेल याच्यावर 100% कोणता फोर्स, सुडो फोर्स, दॅट इज सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि यू नो द डायरेक्शन ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स इज डिरेक्टेड आउटवर्ड. कुठं आहे विद्यार्थी मित्रांनो, डिरेक्टेड आउटवर्ड. आता तुम्ही इमॅजिन करा रोड आहे, त्या रोडवर व्हेकल आहे आणि व्हेकलवर सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. काय होईल सांगा मला, हा सेंट्रिफ्युगल फोर्स काय करेल, या व्हेकलला स्किड करेल. त्याला काय करेल, तो स्किड करेल, ती घसरेल अशी स्किड करेल. आणि कुठं स्किड करेल, स्किड इन आउटवर्ड डायरेक्शन, स्किड इन आउटवर्ड. सो दिस सेंट्रिफ्युगल, बिकॉज ऑफ दिस सेंट्रिफ्युगल फोर्स युअर व्हेकल इज स्किड आउटवर्ड. पण असं होतं का, नाही होत. दॅट डिपेंड ऑन स्पीड. स्पीड खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. आता एक कन्सेप्ट पाहू आपण, मॅक्झिमम स्पीड किती ठेवायचा रोडवर का तुम्ही स्किड होणार नाही, तुम्ही काय होणार नाही, स्किड होणार नाही. मग त्याचं आपल्याला एक्सप्रेशन पाहिजे. दॅट्स वाय वी हॅव द आर्टिकल टर्निंग ऑफ अ कार ऑन अ रोड. मग ते स्किड होणार नाही. आता इवन देर इज अ सेंट्रिफ्युगल फोर्स. आता फॉर एक्झाम्पल सपोज द रोड इज स्मूथ, खूप स्मूथ आहे. जनरली रोड स्मूथ नसतात, पण आपण फिजिक्समध्ये तुम्हाला माहीत आहे बऱ्याच गोष्टी तुम्हाला कन्सिडर करावं लागेल, इमॅजिन करावं लागेल. रोड हा स्मूथ आहे. आता रोड जर स्मूथ असेल तर या टायरमध्ये आणि या रोडमध्ये फ्रिक्शन होणार नाही. रोडमध्ये आणि टायरमध्ये काय होणार नाही, फ्रिक्शन होणार नाही. जर फ्रिक्शन झालं नाही तर 100% कोणता फोर्स त्याच्यावर ॲक्ट असेल, सेंट्रिफ्युगल फोर्स असेल. आणि सेंट्रिफ्युगल फोर्स काय करेल, या व्हेकलला स्किड करून या रोडच्या बाउंड्रीच्या पलीकडं घेऊन जाऊ शकतो. असं होत नाही, पण मॅक्झिमम टाईम असं झालेलं आहे, होतं बी. ते का होत नाही, कशामुळे होत नाही, आपण त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. पण जनरली रोड कसे असतात, रफ असतात. रोड कसे तुमचे रफ आहेत. आता रफ रोड असेल तर 100% फ्रिक्शन होणार. आणि फ्रिक्शन कशामध्ये होईल, बिटवीन दॅट टायर्स ऑफ द व्हेकल अँड द रोड. आता व्हॉट इज द रोल ऑफ फ्रिक्शन, तुम्हाला फ्रिक्शनचे मी सगळे कन्सेप्ट सांगितले. व्हॉट इज द फ्रिक्शन, फ्रिक्शन मीन्स अपोजिशन, इट अपोज टू इंटेन्शन ऑफ मोशन. मोशनच्या तो एक्झॅक्टली अपोजिट असेल, तो अपोज करेल रिलेटिव्ह मोशनला. यू नो द टाईप्स ऑफ फ्रिक्शन. नंतर तुम्हाला मी कन्सेप्ट सांगितलं होतं जो तो फोर्स कसा आहे, तो टँजेन्शियल आहे, त्याची व्हॅल्यू, दॅट व्हॅल्यू ऑफ द फ्रिक्शन इन्क्रीजेस अप टू अ सर्टन लिमिट अँड दॅट मॅक्झिमम फ्रिक्शन इज कॉल्ड ॲज द लिमिटिंग फ्रिक्शन. नंतर इट्स अ सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स. फ्रिक्शन इज अ सेल्फ ॲडजस्टिंग, तो स्वतःला ॲडजस्ट करतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितल्या होत्या. आता व्हॉट हॅपन हिअर इज द फ्रिक्शन बिटवीन द व्हील्स ऑफ द व्हेकल अँड रोड अँड दॅट प्रोव्हाइड्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. आता यू नो द डायरेक्शन ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. कुठं असतं डायरेक्शन, दिस इज कर्व, आर बी द रेडियस ऑफ दॅट कर्व अँड दॅट सेंट्रिपिटल फोर्स डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द circle or this curve. What is the role of this centripetal force? The role of this centripetal force balances the centrifugal force. तो त्याला पलीकडं या व्हेकलला जाऊ देणार नाही. मग आता लक्षात आहे here is the centripetal force and that provided by the friction between wheels of the vehicle and road. आता लक्षात आहे you know the laws of static friction. आणि लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं काय सांगितलं होतं मागच्या वेळेस तुम्हाला, लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन
limiting force of friction is directly proportional to normal reaction. Limiting force of friction is directly proportional to normal reaction. आता बघा लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे एक व्हॅल्यू आहे पा त्याची, एक पर्टिक्युलर व्हॅल्यू आहे लिमिटिंग फोर्सची. तो वाढत जाईल, व्हेकल जशी जशी टर्न घेत जाईल जसं जसं त्याचा स्पीड वाढेल तसं तसं फ्रिक्शन वाढेल आणि तो फ्रिक्शन काय करेल, दॅट लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन and this limiting friction gives the necessary centripetal force. And you know the laws, limiting force of friction is directly proportional to normal reaction. Then normal reaction n is equal to mg. Look here, आता तुमची व्हेकल ना वर चालली ना खाली चालली, कुठेही जात नाही. मीन्स पहा हे व्हेकल आहे, ती वर जात नाही आणि खाली जात नाही. याचा अर्थ काय, here is the normal reaction balances the weight of the vehicle, that is n is equal to काय, mg. So what is the value of n? N is equal to mg. So what is this? Fs is equal to mu into mg. What is Fs? That is the limiting force of friction. And what is limiting force of friction? That gives the necessary centripetal force. So what is the value of this limiting force of friction? Limiting force of friction ची value येईल पहा mv square upon r. And this mv square upon r put here. Then mu mg is equal to काय, mv square upon r. Then mm get cancel and v square is equal to mu rg. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या पहा, दिस इज द व्ही, दॅट इज द ऑप्टिमम और मॅक्सिमम स्पीड ऑन अ हॉरिझॉन्टल कर्व रोड. दॅट स्पीड इज लेस दॅन और इक्वल टू म्यू आर जी, लेस दॅन और इक्वल टू म्यू आर जी. म्हणजे ॲक्च्युली स्पीड याच्यापेक्षा जर कमी झाला तर चालेल का, चालेल, कारण की युअर फ्रिक्शन इज अ सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स. या फ्रिक्शनचा रोल काय, हा फ्रिक्शन फोर्स, हा सेंट्रिपिटल फोर्स, हा सेंट्रिपिटल फोर्स या सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करेल. म्हणजे तुमची व्हेकल स्किड होणार नाही, ती त्या रोडवर राहील आणि मग तो जो स्पीड आहे या स्पीडनी, म्हणजे तुमचं व्हेकल जर व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जीनी गेलं तर युअर व्हेकल इज नॉट स्किड, तो व्हेकल तुमच्या त्या रोडवरून स्किड होणार नाही. सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ मॅक्झिमम स्पीड ऑन अ हॉरिझॉन्टल कर्व रोड. आलं लक्षात पहा, परत एकदा सांगतो, टर्निंग ऑफ अ कार ऑन अ रोड, हा हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे. हॉरिझॉन्टल कर्व रोडवर या व्हेकलचं ॲक्सिलेटेड सर्क्युलर मोशन होतं. ॲक्सिलेटेड सर्क्युलर मोशन होत असेल तर सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट ऑन द व्हेकल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स त्याला स्किड करेल. ती स्किड न होण्यासाठी आपण कुणीतरी त्याला बॅलन्स करायला पाहिजे, म्हणून आपण काय घेतलं, फ्रिक्शन फोर्स कन्सिडर केला. दॅट फ्रिक्शन फोर्स प्रोड्युसेस द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आणि तो त्याला बॅलन्स करेल. अँड दॅट लॉज ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनने आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन. देन आफ्टर सॉल्विंग यू गेट द V max is equal to under root mu rg. विद्यार्थी मित्रांनो, दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट रोल, व्हेरी इम्पॉर्टंट रोल, व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन ऑफ अ एक्सप्रेशन ऑफ मॅक्झिमम स्पीड ऑन अ हॉरिझॉन्टल कर्व रोड. आता काही प्रश्न तुमच्या मनात येतील पहा. सपोज हा स्पीड वाढला, व्ही वाढला तर काय होईल, युअर सेंट्रिफ्युगल फोर्स F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. सेंट्रिफ्युगल फोर्स काय तुमचा mv स्क्वेअर अपॉन आर. आता हा सेंट्रिफ्युगल फोर्स mv स्क्वेअर अपॉन आर आहे. युअर सेंट्रिफ्युगल फोर्स इज अ mv स्क्वेअर अपॉन आर आणि mv स्क्वेअर अपॉन आर असेल तर काय होईल, युअर सेंट्रिफ्युगल फोर्स इज अ mv स्क्वेअर अपॉन आर. आणि मग काय होईल, व्ही वाढला तर काय होईल, फोर्स वाढेल, म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स वाढेल. जर तुम्ही स्पीड वाढवला तर काय होईल, सेंट्रिफ्युगल फोर्स वाढेल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स वाढवला तर काय होईल, गाडी स्किड होईल आउटवर्ड. सी दॅट व्ही इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्यू आर जी असेल तर काय होईल. आता एक काळजीपूर्वक पहा, जर फोर्स वाढला, आता जर गाडी जर सेंट्रिफ्युगल फोर्स वाढला तर गाडी स्किड होईल आणि स्किड झाली तर काय होईल, व्हॉट अबाउट द रेडियस, रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग. रेडियस वाढली तर फोर्स कमी होईल, रेडियस वाढली तर काय होईल, फोर्स कमी होईल. सो एक लक्ष द्या पहा, ज्यावेळेस तुम्ही फास्ट स्पीडनी गाडी टर्न करता, खूप जास्त स्पीडनी टर्न करता, तर यू डोंट हॅव टू टेक अ शार्प टर्न. तुम्ही शार्प टर्न घेत नाही, असं खूप जवळून टर्न घेत नाही. मग तुम्ही काय करता, तुम्हाला टर्न घ्यायचा असेल आणि स्पीडमध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही ॲटोमॅटिकली या रोडची, तुम्ही ॲक्च्युली रोड मोठाच आहे पण तुम्ही तुमची रेडियस वाढवता आणि रेडियस वाढवल्यामुळं काय होईल, सेंट्रिफ्युगल फोर्स कमी होईल आणि तो सेंट्रिफ्युगल फोर्सला हा सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स करेल आणि तुम्ही स्किड होणार नाही, तुम्ही त्याची बाउंड्री क्रॉस करणार नाही. तर एक लक्ष द्या पहा, ज्या वेळेस तुम्ही शार्प टर्न घेणार, ज्या वेळेस तुम्हाला टर्न घ्यायचा, तुम्ही शार्प टर्न घेणार नाही.
तुम्ही या रोडचा मॅक्झिमम पोर्शन कव्हर करणार, मॅक्झिमम आर्क कव्हर करणार. आणि आर्क कव्हर का करणार? तुम्ही रेडियस वाढवणार आणि रेडियस वाढवल्यामुळं काय होईल? रेडियस वाढवल्यामुळं त्याचा सेंट्रिफ्युगल फोर्स कमी होईल. सो दिस इज अबाउट द expression of maximum speed on a horizontal curve road. Which factors are depend? Mu, that is the coefficient of friction, radius of curvature and g. याच्यावर तुम्हाला एखादा MCQ येऊ शकतो पा. म्यू ची व्हॅल्यू टाका, आर ची व्हॅल्यू टाका आणि जी ची व्हॅल्यू टाका. ओके, सो हा पहिला पार्ट झाला. हा एक साधारणतः 15 मिनिटाचा व्हिडिओ एक अपलोड करू आणि लगेच आपण त्याच्यावर दुसरा